हळदी कुंकाची तयारी चालू आहे। इथे तिळगुळ वगैरे भरून घेते, परत कारण घाई होते। मग अशा पद्धतीने तिळगुळ भरून घेते पिशव्यांमध्ये, म्हणजे देताना सुद्धा हाताला चिकटणार नाही। कारण की हळदी कुंकाला साधारणतः 60 ते 70 बायका येतात, त्यामुळे मग बायकांबरोबर मुलं पण असतात, त्यामुळे 100 पुढे अशा भरून घेते। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तुम्ही पण हळदी कुंकाला माझ्या नक्की या आणि कसा ब्लॉग वाटला तो पण सांगा। शेवटपर्यंत ब्लॉग बघा, कारण की हळदी कुंकू आणि बोलणार असं दोन्हीही ओवीचं होणार आहे। तर नक्कीच भेटूया माझ्या व्हिडिओला। नमस्कार। तर आज आहे आमच्याकडे ओवीचं बोरनान आणि माझं हळदी कुंकू। तर हा ब्लॉग अजिबात पाहायला विसरू नका। पहा कशा प्रकारे हळदी कुंकू झालेलं आहे आमचं, आणि ओवीचं बोरनानला कोण कोण आलं होतं, किती धमाल केलेली आहे आज। ओवीचं लुक नक्की पहा आणि माझं सुद्धा लुक नक्की पहा। तर हा ब्लॉग आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। चला पाहूया। इथे हळदी कुंकाची तयारी तर झालेली आहे। आता येत आहेत आमच्या सर्व महिला मंडळ। अशा पद्धतीने हळदी कुंकूची तयारी सुरू झाली आणि पहिले वाण ठेवलेलं आहे देवापुढे, कारण का त्या ज्याच्यामुळे मला सौभाग्य मिळालं त्याचं सौभाग्य मागण्याचे काम आणि देण्याचे काम तोच वरचा करत असतो। त्यामुळे पहिला हळदी कुंकाचं वाण आपल्या देवाजवळ पुढे ठेवून मग हळदी कुंकाला सुरुवात होते। त्यानंतर हळदी कुंकू झाल्यानंतर आमचं बोलणार ओवीचं करणार येणार होतं। त्यामुळे आता हळदी कुंकाची तयारी चालू आहे पहिले, आणि मग बोलणाराची तयारी चालू आहे। तर हा माझा लुक माझी जी फ्रेंड आहे हिना, तिने केलं होतं। खूप सुंदर असं लुक केलं होतं। ही नऊवारी जी मी नेसलेली ओवीचा लूक पहा, खूप सुंदर असे हलव्याचे दागिने, काळ्या रंगाची नऊवारी साडी पेडमधनं शिवून घेतलेली आहे आणि साडी सुद्धा खूप छान शिवली, दागिने सुद्धा खूप छान शिवले आणि इथे बोरणाची झालेली आहे तयारी। तर अशा पद्धतीने आमच्या फॅमिलीसोबत ओवीची बोरणाचं तिसरा कार्यक्रम झालेला आहे। तर कसा वाटेल की पहा। Ovi,